खात राहावासा वाटणारा चमचमीत अख्खा मसूर. वरून फक्त लसणाची एक्स्ट्रा फोडणी दिली की मग बघा स्वाद अगदी डबल येतो. अगदी ढाब्यावरती किंवा हॉटेलमध्ये जसा मिळतो ना, तसाच अख्खा मसूर. बनवायची पद्धत तर खूपच सोपी आहे. म्हणजे कुठलंही वाटण करावं लागत नाही किंवा एक्स्ट्राचे आपल्याला मसाले सुद्धा लागत नाहीत. तुम्ही रोटीसोबत खा किंवा नान सोबत खा. पण आपल्या रोजच्या चपाती आणि भाकरी भातासोबत सुद्धा कमालीचा टेस्टी लागतो. कमी साहित्यामध्ये सहज चविष्ट बनणारा, मेहनत कमी लागणारा असा हा पदार्थ आहे. चला तर मग सगळ्यांनाच आवडणारा हा अख्खा मसूर कसा बनवायचा ते बघूयात. आता अख्खा मसूर बनवायचं म्हटलं की त्याचं शिजवण्याचं जे गणित आहे ना, ते जमायला हवं. ते अगदी परफेक्ट जमलं की मग अख्खा मसूर कसा अगदी परफेक्ट जमून येतो. मसाल्यांचा भडीमार नाही, त्यामुळे मसुराचा स्वाद ना अगदीच चविष्ट यामध्ये येतो. तर इथे बरोबर 1 कप भरून मी इथे मसूर घेतलेला आहे. आता मसुराला थोडीशी पावडर लावलेली असते, यामुळे 3 ते 4 पाण्याने स्वच्छ हा मसूर आधी धुवून घ्यायचा. कुकरमध्ये आपण बनवत आहोत, यामुळे अगदी झटपट अशी याची कृती होते. आता इथे मसूर मी 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे. मसुराच्या तिप्पट आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आणि यानंतर याला झाकण लावून हाय फ्लेमवरती कुकरच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्यात. मसूर 2 शिट्ट्यामध्ये परफेक्ट शिजला जातो. आपल्याला मसूर भिजत घालण्याची अजिबात गरज पडत नाही. पण तुम्हाला कुकरमध्ये नसेल करायचं, तर मात्र तुम्हाला हा मसूर रात्रभर भिजवून घ्यावा लागेल. इथे मी कुकरच्या 2 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत आणि आता तुम्ही मसूर बघू शकता. हा मसूर खूप जास्त असा गाळ शिजत नाही. 2 हाय फ्लेमवरच्या शिट्ट्यांमध्ये परफेक्ट असा शिजला जातो. गाळ होत नाही किंवा हलकासा यामध्ये दाणा राहिला जातो. तर आपल्याला मसूर याच पद्धतीने शिजवून घ्यायचा आहे. जर तुम्हाला असं वाटलं की मसूर फक्त अर्धवटच शिजलेला आहे, तरी सुद्धा चालू शकतं. अगदीच खूप कच्चा राहिला असेल, तर मात्र एखादी शिट्टी तुम्ही करून घेऊ शकता. चला, आता अख्खा मसूर बनवायला घेऊयात. यासाठी जाड तळ असणारं भांडं घ्यायचं. यामध्ये जवळ-जवळ 2 पळी भरून मी तेल घातलेलं आहे. अख्खा मसूर आहे, चमचमीत बनवायचा तर थोडंसं तेलाचं प्रमाण इथे जास्त घ्यावं लागतं. पण जर तुम्हाला थोडंसं कमी ठेवायचं असेल, तर तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे, तुमच्या आवडीप्रमाणे कमी तेलामध्ये सुद्धा बनवू शकता. तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला चमचाभर जिरं घालायचं आहे आणि यासोबतच आपल्याला पाव चमचा भरून हिंग घालायचंय. आता वजनी प्रमाण सांगायला नको, कारण आपण रेग्युलरसाठी भाजी बनवतोय. म्हणूनच जितका आपण अख्खा मसूर घेतलेला आहे, या कपाच्या अंदाजानुसार 1 कप भरून अख्खा मसूर घेतला होता. यासाठी आपल्याला मसुराचे 1.5 पट आपल्याला कांदा घ्यायचा आहे. तुम्ही अगदी दुप्पट सुद्धा घेतला ना, तरी सुद्धा स्वाद चांगला येईल. मसुरामध्ये फक्त कांद्याचा फ्लेवर जो आहे, तो छान यायला हवा किंवा कांदा थोडासा मुळातच जास्त वापरला जातो. म्हणून दुप्पट जरी कांदा तुम्ही घेतला ना, तरी सुद्धा चालू शकतं. फक्त कांदा चिरून घेत असताना छान तो पातळ आणि बारीक असा चिरून घ्या. म्हणजे मग पुढची कृती जी आहे किंवा गॅस जो आहे, तो आपल्याला कमी प्रमाणामध्ये लागतो. आता इथे कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा. तर जवळ-जवळ एक 2 ते 3 मिनिटांमध्येच कांदा बघा सुरुवातीपेक्षा रंगाला थोडासा फिका वाटतोय आणि हलकासा तो सॉफ्ट झालाय. आता कांदा चांगला असा गळेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. यासाठी आपण इथे भाजीपुरतीचं लागणारं जे मीठ आहे, त्यापैकी निम्म मीठ आत्ताच यामध्ये घातलेलं आहे. मिठामुळे काय होईल, की कांद्यामधलं जे पाणी आहे, ते बाहेर सोडलं जाईल आणि यामुळे कांदा अगदी मऊसूत असा शिजला जाईल. घातलेलं मीठ या कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यावरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम लो करायची. लो फ्लेमवरती आपल्याला कांदा परफेक्ट असा शिजवून घ्यायचा आहे. तर 2-3 मिनिटांसाठी असा कांदा इथे मऊ होईपर्यंत शिजवून घेतलाय. मध्ये एकदा फक्त मी हलवून घेतलं होतं. आता कांदा बऱ्यापैकी सॉफ्ट झालाय. असं मॅश करून पाहायचं. अगदी सहज मॅश होत असेल, तर कांदा आणखीन शिजवण्याची आपल्याला गरज नाही. आता यामध्ये 1 चमचाभर आलं लसणाची पेस्ट घालू आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आता आणखीन कांदा मला मिनिटभरासाठी शिजवण्याची गरज वाटतेय, कारण कांदा आपल्याला अगदी स्मूथ हवाय. तर इथे साधारण 1-2 मिनिटांसाठी पुन्हा मी कांदा चांगला शिजवून घेतलेला आहे. भरपूर हा सॉफ्ट झालेला आहे आणि कांद्याची क्वांटिटी सुद्धा बऱ्यापैकी कमी झालेली आहे. कांदा अगदी सॉफ्ट गाळ होईपर्यंत एकदा शिजला, की मग याची जी टेस्ट आहे, ती खूप छान यामध्ये येते. इथे कांदा चांगला परतून झाला, की यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घालायची आणि फक्त यामध्ये ना लाल मिरचीची पावडर घातली जाते. कुठलाही काळा मसाला, घरगुती मसाला, कुठलेही बाहेरचे मसाले असे वापरले जात नाही. फक्त रेग्युलर आपला जो लाल मिरची पावडर असते, तीच यामध्ये घातली जाते. आपल्या आवडीप्रमाणे, तिखटाच्या अंदाजाप्रमाणे यामध्ये लाल मिरचीची पावडर घालायची. तर इथे बरोबर 1.5 चमचा भरून लाल मिरची पावडर घातली.
व्यवस्थित ते मिक्स करून घेऊयात. आता अख्खा मसूर जो शिजवून आपण ठेवलाय तो यामध्ये घालायचा आहे. मसूर थोडासा मॅश करून घ्यायचा की जेणेकरून हा अख्खा मसूर जो आहे तो थोडासा दाटसर होईल आणि त्याचा फ्लेवर सुद्धा खाताना खूप कमालीचा स्वादिष्ट लागेल. तर जमेल तितका हलकासा असा मॅश करून घ्यायचा. आता मी तुम्हाला म्हटलं होतं की अख्खा मसूर शिजवताना फक्त आपण कुकरच्या 2 शिट्ट्या केल्या, एवढ्यामध्येच जो मसूर आहे तो अगदी गाळ असा शिजला जात नाही, हलकासा यामध्ये दाणा राहतो. म्हणूनच तुम्हाला किती दाटसर अख्खा मसूर हवा यानुसार यामध्ये पाणी तर घालायचंच, पण मसूर शिजण्यासाठी आणखीन थोडंसं पाणी यामध्ये वाढवायचं. उरलेलं चवीपुरतीचं मीठ सुद्धा मी यामध्ये घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि मसूर जो आहे तो अगदी मॅश होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता चमचमीत असा अख्खा मसूर तयार झालेला आहे. हा थंड झाल्यानंतर आणखीन थोडासा दाटसर होतो. हा मसुराचा एक बेस तयार झालेला आहे. पण यासाठी लागणारी जी फोडणी आहे ती तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने करू शकता. ती कशी करायची हे सुद्धा पाहू. तर इथे आपण लसूणी अख्खा मसूर बनवतोय की लसणाचा फ्लेवर यामध्ये खूप छान उतरतो. तर पळीभर मी इथे तेल घेतलेलं आहे. यामध्ये घालूयात लसूण. तो अतिशय बारीक असा चिरून घालायचा. इथे मी तेल वापरलेलं आहे. तुम्ही तुपाची सुद्धा फोडणी देऊ शकता. तसा सुद्धा अख्खा मसुरा छान लागतो. किंवा लसणाऐवजी तुम्ही मिरची, जिऱ्याची सुद्धा वेगळी अशी फोडणी बनवून वरून देऊ शकता. तर वरून 2 ते 3 हिरव्या मिरच्या मधून चीर पाडून मी घेतलेल्या आहेत. यामध्येच फोडणी अगदी चाळणी लागायला नको म्हणून 2 चिमूटभर मीठ सुद्धा घातलं. तर इथे फोडणी तयार झालेली आहे. वरून थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर घातली. घातलेली मिरची चांगली मिक्स करून घ्यायची आणि गरमागरम ही फोडणी अख्खा मसुरावरती घालायची. गरमागरम इथे लसूणी अख्खा मसूर तयार झाला. किंवा याऐवजी सर्व्ह करताना सुद्धा वरून तुम्ही फोडणी घालू शकता. तर आशा करते की अख्खा मसूरची ही साधी सोपी तरी देखील प्रचंड चविष्ट अशी रेसिपी तुम्हाला आवडली असेल. रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक जरूर करा. तुमच्या मित्र आणि परिवारामध्ये ही रेसिपी नक्की शेअर करा. पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपी सोबत. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त मस्त खात रहा.